नमस्कार, मी डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे, गंगा हॉस्पिटल आयुर्वेदिक पंचकर्म न्यूरोथेरपी सेंटर चिखली, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आज म्हणजे मागील 10 दिवसापासून आमच्याकडे जे पेशंट होते त्यांना अचानक जवळपास 20 ते 25 दिवसापूर्वी जीबीएस त्यांना बसला होता। त्यांचे दोन्ही पाय एकदम लुळे पडले होते, बधिरत आली होती आणि त्यांना आखीचा उचलून अकोल्याला न्यावं लागलं। अकोल्यासारख्या ठिकाणी ते आयसीयू मध्ये 10-15 दिवस राहिले असतात, कसलाच त्यांना त्या ठिकाणी आराम नव्हता आणि ते इम्युनिग्लोबिनचे जे इंजेक्शन असतात जीबीएसचे घेण्यासाठी परिस्थिती नसल्यामुळे ते केएमला निघाले होते। परंतु त्यांच्या नातेवाईकांनी कोणा सांगितलं की इथं आहे डॉक्टर इंगळे आणि मग ते आपल्याला त्यांची अपॉइंटमेंट 2 दिवसासाठी ते इथे आले होते आणि आपण पहिल्या दिवसापासून त्यांना न्यूरोथेरपी आणि पंचकर्म केलं आणि पहिल्याच दिवशी त्यांना खूप चांगला आराम त्या ठिकाणी पडला। जे बधिरता होती पायाची ती कमी व्हायला लागली आणि आज त्यांचा सुट्टीचा दिवस आहे। आज 10 दिवसापासून आपण त्यांना पंचकर्म आणि न्यूरोथेरपी केली। अक्षरशः आयुर्वेदाचं आश्चर्य असं, आयुर्वेद ट्रीटमेंट आश्चर्य असं की आता हे स्वतः पायावर उभे राहू शकतात, आधाराने चालायला सुद्धा ते लागले। ज्यावेळेस आले तर पाय अजिबात त्यांचा काही जीव नव्हता, पाय दोन्ही पाय लुळे पडले होते। तर खरोखर जीबीएस सारख्या एक असाध्य आजारावर सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंट इतक्या फास्ट आराम पडतो, हे आयुर्वेदाचं खूप एक मोठं देणं आहे आपल्यासाठी। त्यांना विचारलं त्यांचं नाव काय होतं आणि नाव सांगा तुमचं। अनिल हरिमान इंगळे, मुक्काम पोस्ट वानखेड, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। बरं, काय झालं होतं तुम्हाला? मला दिनांक 12 ऑगस्ट सोमवार रोजी 9:15 वाजता मी घरून बाहेर थोडा म्हणजे जवळपास 100-200 फुटावर गेलो। त्या ठिकाणी 9:15 वाजता मला पाय तपली व्हायला लागली आणि 9:30 वाजता मी घरी पोहोचलो तेव्हा माझ्या अंगावर अक्षरशः कपडे घामाने झरत होते आणि पाय कामातून गेले होते, म्हणजे पाय कामच करत नव्हते। नंतर मी घरी माझ्या घरच्यांना सांगितलं की बाबा मी अर्ध्या तासात मी म्हणजे मरणच पावतो, माझ्या तकलीफ सहन होत नाही। त्यामुळे त्यांनी मला वरवटला दवाखान्यामध्ये हलवलं आणि तिथून 4 वाजता मी अकोला इथं निघालो आणि जठारपेठ अकोलामध्ये लाखोटिया यांचे न्यू किरण हॉस्पिटल आहे, त्यामध्ये मी जवळपास 9-10 दिवस काढले। त्या ठिकाणी मला कुठल्याही प्रकारचा आराम भेटला नाही आणि मी घरी आल्यानंतर मला माझा म्हणजे भावाचा मुलगा शिक्षक असल्यामुळे आणि इथचे डॉक्टर साहेब हे त्याचे जवाहर नवोदय विद्यालयाचे सोबती असल्यामुळे त्याने यांना फोन लावला आणि यांनी म्हणजे प्रांजळपणाने सांगितलं की तू काकाला माझ्याकडे पाठवून दे, ते बाकीचं माझ्यावर सोडून दे, असा त्यांनी या शब्दात, फक्त एवढ्या शब्दात आम्ही इथं आलो आणि आम्ही इथं पूर्णतः बरे झालो। आता कसं तुम्ही पाय जवळ घेऊन दाखवा एकदा। आता मी पूर्णतः पाय जवळ घेऊ शकतो आणि किती मिनिटं उभे राहू शकता? मी जवळपास 10 ते 15 मिनिट उभा राहू शकतो आणि सहाऱ्याने चालू पण शकतो। तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल तुम्ही? आयुर्वेदिक ट्रीटमेंट बद्दल मी हेच सांगेन की इतर गोष्टीपेक्षा हे फार सोयीस्कर म्हणजे ट्रीटमेंट आहे। तर बघा, आपण म्हणतो आयुर्वेदाने उशिरा आराम पडतो, त्यापेक्षा या ठिकाणी आश्चर्य असं झालं की अक्षरशः 10 दिवसामध्ये जीबीएस सारखा पेशंट स्वतःच्या हाताने तो आधाराने चालायला लागला आणि त्याच्यानंतर लवकरच ते आणखीन त्यांचे जे रिकव्हरी ही ती खूप फास्ट होती। आपण या ठिकाणी त्यांना स्नेहन, स्वेदन, बस्ती, आपली न्यूरोथेरपी अशा सगळ्या पद्धतीने उपचार या ठिकाणी आपण दिले आणि धन्वंतरी भगवानचा आशीर्वाद त्यामुळे ते आज चालायला सुद्धा लागले। तर असे कोणी रुग्ण असतील जे असाध्य आजाराने त्रस्त असतील किंवा पॅरालिसिसने त्रस्त असतील तर आयुर्वेदिक उपचाराने आपण असा आराम लवकर पण पडतो आणि चांगल्या पद्धतीने जर ट्रीटमेंट मिळाली तर निश्चित आपण याच्यातून सुद्धा बाहेर पडू शकतो आणि अतिशय कमी खर्च सुद्धा त्या ठिकाणी त्यांना लागला। तिकडे भरपूर त्यांचा आयसीयूचा बिलापेक्षा अतिशय कमी खर्चात सुद्धा त्यांच्या या ठिकाणी उपचार आपण करून दिले। तर धन्यवाद, जय आयुर्वेद।